students, today we are going to learn and understand how to solve practice set 6 of chapter number 1 geometrical constructions from 7th standard mathematics. Practice set 6 मध्ये आपण congruence of segments ही जी नवीन कन्सेप्ट आहे ती शिकणार आहोत. आता सेगमेंट्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. सेगमेंटला दोन एंड पॉइंट्स असतात. आता इथे ही जी लाईन सेगमेंट आहे या लाईन सेगमेंटच्या दोन्ही साईडला तुम्हाला ॲरोज दिसत आहेत का? नाही. ॲरोजचा काय अर्थ असतो की ती लाईन आपण हवी तितकी इन्फिनिटीपर्यंत वाढवू शकतो, बरोबर. पण ही जी सेगमेंट आहे या सेगमेंटवर हे पॉइंट ए आणि पॉइंट बी हे एंड पॉइंट्स आहेत. दिलेल्या लेंथपेक्षा ही सेगमेंट आपण जास्त वाढवू शकत नाही. तसेच इथे ही सेकंड सेगमेंट आहे, सेगमेंट पी क्यू. या सेगमेंटला सुद्धा पॉइंट पी आणि पॉइंट क्यू हे दोन एंड पॉइंट्स आहेत. मग या सेगमेंट्स आपण वाढवू शकत नाही. लाईन आपण हवी तितकी वाढवू शकतो कारण लाईनला दोन्ही साईडला ॲरोज असतात, सेगमेंटला एंड पॉइंट्स असतात. हा सगळ्यात मोठा फरक आहे लाईन आणि लाईन सेगमेंट्समधला. आता सेगमेंटचा अर्थ तुम्हाला कळाला. कॉन्ग्रुएन्स म्हणजे काय? कॉन्ग्रुएन्स म्हणजे इक्वल. आता ही ए बी, सेगमेंट ए बी आणि सेगमेंट पी क्यू कशा दिसत आहेत तुम्हाला? इक्वल दिसत आहेत, राईट. पण इक्वल हा जो वर्ड आहे तो आपण नंबर्ससाठी यूज करतो. जेव्हा शेप्स आणि सेगमेंट्स, फिगर्स हे जेव्हा येतात तेव्हा आपल्याला इक्वल जेव्हा असं म्हणायचं असतं तेव्हा कॉन्ग्रुअन्स हा वर्ड आपण यूज करतो. आता इथे सेगमेंट ए बी ही कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट पी क्यूला. जर आपण ही जी सेगमेंट आहे सेगमेंट ए बी अशी उचलून अशी पी क्यूवर जर ठेवली तर ही बरोबर एक्झॅक्ट सेम सेगमेंट आहे, राईट. सो मग आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. आणि राईट कसे करणार? सेगमेंट ए बी आणि साईन आहे कॉन्ग्रुएंटचं अशा प्रकारे इक्वल टूचं आणि उलटा एस. सो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. आता आपण असे म्हणू शकतो का की सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी? हो, म्हणू शकतो तसे सुद्धा आपण, कारण दोन्हीही एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत सेगमेंट. सो आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए बी. आता दोन सेगमेंट्स या कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण कसे काय फाइंड आउट करणार? रुलरच्या मदतीने आपण फाइंड आउट करू शकतो की दोन सेगमेंट्स या कॉन्ग्रुएंट आहेत. पण त्याहीपेक्षा इझिएस्ट वे का कोणता आहे माहीत आहे? ज्योमेट्री बॉक्समध्ये एक टूल आहे जे आपण फारसे यूज करत नाही. हे पहा, हे जे टूल आहे ज्योमेट्री बॉक्समध्ये याला म्हणतात डिवायडर. या टूलने आपण दोन सेगमेंट्स या कॉन्ग्रुएंट आहेत हे खूपच इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 6 सॉल्व्ह करूया. So the first question is write the names of pairs of congruent line segments. आता इथे आपल्याला फिगर दिलेली आहे ही आणि या फिगरमध्ये बऱ्याच लाईन सेगमेंट्स आहेत. कोणकोणत्या आहेत? जी आर, जी बी, जी एन, जी एम, जी डी, यालाच तुम्ही डी जी असे सुद्धा म्हणू शकता. जी ई, जी सी या सगळ्या लाईन सेगमेंट्स आहेत. आता या लाईन सेगमेंट्समधील कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्सचे पेअर्स कोणते आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि इथे जी ब्लँक जागा दिलेली आहे तिथे राईट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? ज्योमेट्री बॉक्समधील हे टूल, याला म्हणतात डिवायडर. इथे क्वेश्चनमध्ये सुद्धा राईट केलेले आहे त्यांनी, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. डिवायडर आपल्याला यूज करायचं आहे. तुम्ही स्केल घेऊन स्केलने मेजर करून तुम्ही फाइंड आउट करू शकता की कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स कोणते आहेत. पण त्याहीपेक्षा आपण हे डिवायडर जर यूज केले तर आपलं काम खूप सोपं होऊन जातं. चला आता आपण हे डिवायडर या लाईन सेगमेंट्सवर ठेवून पाहूयात. आता ही जी लाईन सेगमेंट आहे जी आर, हे जे अंतर आहे, हे जे डिस्टन्स आहे, एवढेच डिस्टन्स आणखी कोणत्या लाईन सेगमेंटचे आहे ते पाहूयात. जी बीचे आहे का? तर नाही, जी बी लाईन सेगमेंट थोडी मोठी आहे जी आरपेक्षा. जी एन आहे का? तर हो, हे पहा, जी एन ही लाईन सेगमेंट जी आर या लाईन सेगमेंट इतकीच आहे. सो हियर वी कॅन से लाईन सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ लाईन सेगमेंट जी एन.
आता इथे जी एम ही पाहूयात. जी एम ही लाईन सेगमेंटसुद्धा जी एन इतकीच आहे, हे पहा. त्याचबरोबर जी आर. आता या तीनही लाईन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. So, if one line segment is congruent to another and that segment is congruent to a third, then the first segment is also congruent to the third. म्हणजेच आता इथे आपण पाहिलं ना, जी आर ही लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे जी एन बरोबर. त्याचप्रमाणे जी एन ही लाईन सेगमेंट कोणाच्या कॉन्ग्रुएंट आहे, तर जी एम. तर इथे आपण असं सुद्धा म्हणू शकतो, जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ जी एम. राईट. जर पहिली लाईन सेगमेंट ही दुसऱ्या लाईन सेगमेंटच्या कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरी लाईन सेगमेंट ही तिसऱ्या लाईन सेगमेंटच्या कॉन्ग्रुएंट असेल, तर पहिली लाईन सेगमेंट ही तिसऱ्या लाईन सेगमेंटच्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार की नाही. सो इथे आपण फर्स्ट राईट करूयात. जी आर सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट GN. तसेच GN सेगमेंट GN is congruent with GM. सेगमेंट GN is congruent with GM. आता इथे तुम्ही MG असे सुद्धा राईट करू शकता. GM. आता हे पहा, जी आर ही जी लाईन सेगमेंट आहे ती कॉन्ग्रुएंट आहे जी एन बरोबर. तर जी एन ही कॉन्ग्रुएंट आहे एम जी बरोबर. आता जी ई ही सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे जी एम बरोबर. सो या ज्या 4 लाईन सेगमेंट्स आहेत जी आर, जी एन, जी एम, जी ई, या 4ही लाईन सेगमेंट्स या कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला इथे पेअर्स राईट करायचे आहेत, त्यामुळे आपण पेअर्समध्ये इथे राईट केलेले आहे. आता आपण जी सी ही लाईन सेगमेंट घेऊयात डिवायडरमध्ये आणि ही कोणाच्या कॉन्ग्रुएंट आहे ते पाहूयात. हे पहा, जी बीला कॉन्ग्रुएंट आहे. जी आरला आहे का, तर नाही. जी बीला कॉन्ग्रुएंट आहे. आणखी कशाला कॉन्ग्रुएंट आहे, जी एनला नाही आहे, जी एमला नाही आहे, जी डीला नाही आहे, जी ईला सुद्धा नाही आहे. सो जी सी इज कॉन्ग्रुएंट विथ जी बी. आपण इथे राईट करूयात. सेगमेंट जी सी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट जी बी. आता आपण डिवायडरमध्ये जी डी हे जे डिस्टन्स आहे सेगमेंटचे ते घेऊयात आणि ते कोणाला कॉन्ग्रुएंट आहे ते पाहूयात. सो डिवायडर आपण असा राऊंड फिरवून पाहूयात. जी डीचा कॉन्ग्रुएंट सेगमेंट इथे एकही नाही आहे. सो मग लास्ट पेअर कोणता राईट करणार. आपण पाहिले की या फिगरमध्ये 4 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. कोणत्या कोणत्या, जी आर, जी एन, जी एम आणि जी ई या 4 सेगमेंट्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला पेअर्स राईट करायला सांगितलेले आहेत. मग 2 पेअर्स तर आपण इथे राईट केलेले आहेत. सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट जी एन अँड सेगमेंट जी एन इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट जी एम. तर मग आपण असे सुद्धा राईट करू शकतो की नाही, सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट जी ई, कारण हे सगळ्या 4ही सेगमेंट्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. सो इथे आपण राईट करूया, सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट जी ई. सेगमेंट जी आर is congruent to segment GR is congruent with segment GE. हे पहा, GR ही जी सेगमेंट आहे ती कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट GE बरोबर. Now let's see question number 2. On the line below, the distance between any two adjoining points shown on it is equal. Hence fill in the blanks. आता इथे ही जी लाईन दिलेली आहे, या लाईनवर काही पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत. त्या पॉइंट्सला नाव दिलेले आहे. आता हे ॲडजॉइनिंग पॉइंट्स म्हणजे काय? ॲडजॉइनिंग पॉइंट्स म्हणजे शेजारी असणारे पॉइंट्स, शेजारी शेजारी.
आता हे जे ॲडजॉइनिंग पॉइंट्स आहेत त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे प्रत्येक ॲडजॉइनिंग पॉइंट्समधलं ते इक्वल आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे ए बी हे 1 युनिट आहे. हे जे डिस्टन्स आहे ते सेम डिस्टन्स YZ चे आहे. तेच सेम डिस्टन्स BC चे आहे. म्हणजे प्रत्येक 2 ॲडजॉइनिंग जे पॉइंट्स आहेत त्यातील डिस्टन्स हे सेम आहे. म्हणजे हे झाले 1 युनिट. ओके. आता इथे काय दिलेले आहे? सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट काय येणार इथे आन्सर? तुम्ही YX राईट करू शकता किंवा QP राईट करू शकता किंवा WA काहीही राईट करू शकता. कारण की हे जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे. आता इथे किती युनिट आहे? तर 1 युनिट. AB हे 1 युनिट झाले. WA मध्ये 1 युनिट. YZ मध्ये 1 युनिट. प्रत्येकाचे डिस्टन्स हे इक्वल आहे. सो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट इथे आपण राईट करूयात WA. नेक्स्ट आहे विचारलेले सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट. आता इथे AP आपण पाहूयात. इथे आहे पॉइंट A आणि इथे आहे पॉइंट P. आपण हे दोन्ही पॉइंट्स जॉईन करूयात आणि पाहूयात की हे किती युनिट्स आहेत. सो A टू W 1, मग W ते X 2, X टू Y 3, Y टू Z 4 and Z टू P 5. सो हे झाले 5 युनिट्स. आता 5 युनिट्स इतकं अंतर सेम अंतर असणारं दुसरे आपल्याला सेगमेंट राईट करायची आहे. आता ही सेगमेंट काय झाली? AP सेगमेंट AP आणि या सेगमेंट AP मध्ये किती युनिट्स आपल्याला सापडलेले आहेत? 5 युनिट्स. मग सेम 5 युनिट्स डिस्टन्स असणारे दुसरी सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. खूप सिंपल आहे. इथे आपण दुसरी कोणतीही सेगमेंट घेऊ शकतो की ज्यामध्ये 5 युनिट्स आहेत. म्हणजे कोणतेही असे 2 पॉइंट्स की ज्या 2 पॉइंट्सच्या मध्ये 5 युनिट्स आहेत. सो इथे आपण हे पहा YC हे जर आपण 2 पॉइंट्स घेतले तर Y आणि C या दोन्ही पॉइंट्सच्या मध्ये किती युनिट्स होतात पहा बरं. Y टू X 1 युनिट, देन X टू W 2, then W to A 3, A to B 4 and B to C 5. झाले 5 युनिट्स. सो आपली जी सेगमेंट आपण घेतली ती Y पासून C पर्यंतची जेवढी AP ही सेगमेंट आहे तेवढीच YC ही सेगमेंट आहे. सो सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट इथे आपण राईट करू शकतो YC. आता YCच राईट करायला हवे का? तर असे काही नाही. तुम्ही दुसरे कोणतेही 2 पॉइंट्स घेऊ शकता की ज्यांच्यामध्ये 5 युनिट एवढे डिस्टन्स आहे. चला आता नेक्स्ट पाहूयात आपण. नेक्स्ट आहे सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट. आता इथे A आणि C हे 2 पॉइंट्स पहा कुठे आहेत. इथे आहे A आणि इथे आहे C. सो A आणि C या दोन्ही पॉइंट्सच्या मध्ये किती युनिट्स आहेत आपण हे जॉईन करून पाहूयात. किती युनिट्स होत आहेत? 1 आणि 2. सो 2 युनिट्स ज्या 2 पॉइंट्सच्या मध्ये 2 युनिट्स आहेत अशी सेगमेंट आपल्याला शोधायची आहे. बऱ्याच सेगमेंट्स इथे आपल्याला सापडून जातील. सो इथे आपण पाहूयात. हे पहा WY और YW सेगमेंट WY और सेगमेंट YW यांच्यामध्ये 2 युनिट्स आहेत. सो आणि इथे पण पहा आपण आणखी दुसरी सेगमेंट घेऊयात. इथे PY यांच्यामध्ये किती युनिट्स आहेत? 1, 2 युनिट्स. सो इथे आपण सेगमेंट PY घेऊ शकतो किंवा सेगमेंट YW घेऊ शकतो. सो सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट विथ इथे कोणतं तुम्हाला राईट करायचं आहे? इथे मी राईट करते सेगमेंट PY. सो PY ही सेगमेंट घेतली. तुम्ही YW ही सेगमेंट घेऊ शकता किंवा XA ही सेगमेंट घेऊ शकता. या क्वेश्चनचे आन्सर्स बरेच असणार आहेत. सो सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PY. नेक्स्ट पाहूयात आपण. खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे हा. सेगमेंट डॅश इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BY. आता इथे उलटे दिलेले आहे. इथे आपल्याला इथली सेगमेंट फाइंड आउट करायची आहे. सो ही सेगमेंट पहा BY हे 2 पॉइंट्स कुठे आहेत? इथे आहे B आणि इथे आहे Y. हे दोन्ही पॉइंट्समध्ये किती युनिट्स आहेत आपण काउंट करूयात. B टू A1, A टू W2, W टू X3 आणि X टू Y 4 युनिट्स आहेत. तर आपल्याला असे 2 कोणतेही पॉइंट्स घ्यायचे आहेत की ज्यांच्यामध्ये 4 युनिट्स इतके डिस्टन्स असेल. सो आपण घेऊयात हे
WP, सेगमेंट WP पाहूयात किती युनिट्स आहेत. और वी कॅन से PW. सो आपण इकडून राईट करूया. सो 1 P to Z1, Z to Y2, Y to X3, X to W4 झाले 4 युनिट्स. सो इथे आपण राईट करू शकतो PW, सेगमेंट PW is congruent with segment BY. नेक्स्ट पाहूयात. आता इथे नेक्स्ट आहे सेगमेंट डॅश इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट YQ. सो इथे आहे Y पॉइंट आणि इथे आहे Q. दोन्ही पॉइंट्स जॉईन करूयात. आता ही झाली सेगमेंट YQ. किती युनिट्स आहेत त्यामध्ये? 1 2 3 3 युनिट्स आहेत. सो 3 युनिट्स ज्या दोन पॉईंटच्या मध्ये इतके डिस्टन्स आहे 3 युनिट्स इतके, ती सेगमेंट आपल्याला घ्यायची आहे. सो इथे तुम्ही कोणतीही घेऊ शकता. इथे हा Y आहे 1 2 3, YA ही सेगमेंट घेऊ शकता किंवा WC ही सेगमेंट घेऊ शकता. इथे मी ही घेतलेली आहे WC. यामध्ये पहा किती युनिट्स आहेत? 1 2 3 3 युनिट्स. सो इथे 3 युनिट्स, इथे 3 युनिट्स. सो हियर वी कॅन राईट सेगमेंट WC is congruent with segment YQ. नेक्स्ट पाहूयात. सेगमेंट BW is congruent with segment dash. तर B इथे हा पॉइंट आहे आणि W हा पॉइंट आहे. सो सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात पॉइंट B पासून पॉइंट W पर्यंत. किती युनिट्स आहेत? 1 2. मग आता आपल्याला असे दोन पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांच्यामध्ये 2 युनिट्स इतके डिस्टन्स आहे. खूप सारे पॉइंट्स आहेत, खूप साऱ्या सेगमेंट्स इथे आपण ड्रॉ करू शकतो आणि राईट करू शकतो. आपले आन्सर हे एकच नसणार आहे. या क्वेश्चनचे बरेच आन्सर्स इथे येऊ शकतात. सो सेगमेंट BW. आता आपण हे दोन पॉइंट्स घेऊयात, Z आणि X. पॉइंट Z, पॉइंट X. या दोघांच्या मध्ये किती डिस्टन्स आहे, किती युनिट्सचे? 1 2. ओके. सो BW मध्ये 2 युनिट्स आणि XZ और ZX मध्ये 2 युनिट्स. सो इथे आपण राईट करू शकतो सेगमेंट BW इज congruent with segment ZX. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.